जय भीम सर्वांना. आपण 12 तारखेला भीमगीतांचा कार्यक्रम ठेवला होता आणि 13 तारखेला लहान मुलांचा डान्स भाषण वगैरे वगैरे ठेवलं होतं आणि 14 एप्रिलचा जल्लोष. या व्हिडिओत तुम्हाला सर्व पाहायला मिळेल 12 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत. गुलामगिरीची संपली वेळ भीमा तुझ्यामुळे, गुलामगिरीची संपली वेळ भीमा तुझ्यामुळे, जातीवादा दिली टक्कर भीमा तुझ्यामुळे, जातीवादा दिली टक्कर भीमा तुझ्यामुळे, घुमतो जगात साऱ्या मंत्र समानतेचा भीमा तुझ्यामुळे, भीमा तुझ्यामुळे, भीमा तुझ्यामुळे. मागून असं कळली की इथून रस्ता सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार वंदन करून आज जय भीम युवा मंचाच्या सदस्यांनी मला तुमच्यासमोर आज 2 शब्द मांडण्याची संधी दिली आणि ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्याची संधी दिली. त्यामुळे मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. क्रांतिकारी स्वाभिमानी निळा भडक जय भीम. खरोखर तर आज आपल्या साईनगर मध्ये सुंदर असा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला. अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश भाऊ सुरळकर व कार्यक्रमाचे उपाध्यक्ष स्वप्नील जगताप व आमचे मित्र. सांगायला मला अत्यंत आनंद होतोय की परमेश्वर राजागडे हे देखील आमच्या खूप लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलेलो आहोत. खूप बरं वाटलं परमेश्वर दादा, खूप दिवसानंतर तुमची भेट झाली, तुम्ही मला बोलवलं आणि भेट झाल्याच्या नंतर आपले गावाकडचे दिवस तुम्हाला बघून मला आठवले. खूप छान वाटलं. असे आमचे मित्र परमेश्वरजी आडागळे व कोषाध्यक्ष परिसरातील सर्व गावकरी मंडळींना, भीमसैनिकांना, शाहूंच्या वारसदारांना कळकळीची नम्र विनंती करतो की सुंदर असा कार्यक्रम आपल्या शहरामध्ये सादर करण्यासाठी या जयंती कमिटीने आयोजित केलेला आहे. सर्वांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन सादरपत्र होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. कार्यक्रमाला वेळ लावता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे.
बापाराची काया कॅमेरामॅन माऊलीची माया मोठा माझा भीमराया 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 चांदण्याची छाया बापाराची काया चांदण्याची छाया बापाराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया 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 मी मंगेश त्रिभुवन साहेब यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यायचे. त्यानंतर मनीष गायकवाड सर यांना सत्कारासाठी निमंत्रित करतोय. त्यांचा सत्कार सुभेदार खरात साहेब करतील. मी अशी त्यांना विनंती करतो. यानंतर PSI सोनवणे साहेब यांना विनंती करतो दिसतो. तर तसेच मी सर्व हा मुलगा बुद्धाचाच आहे तर त्या बंगल्यावरती अशोक चक्र पाहुनी लोक म्हणतात हा बंगला बुद्धाचाच आहे. अहो साडीवरती अशोक चक्र पाहुनी लोक म्हणतात की ही मुलगी बुद्धाचीच आहे. गाडीवरती अशोक चक्र पाहुनी लोक म्हणतात हा मुलगा बुद्धाचाच आहे. मग भारताच्या तिरंगा ध्वजावरती अशोक चक्र पाहून लोक म्हणत नाही की हा देश बाबासाहेबांचाच आहे. हा देश बाबासाहेबांचाच आहे. अगर मेरा भीम न होता तो ये आजादी न होती. अगर मेरा भीम न होता तो ये आजादी न होती. अगर मेरा भीम दूल्हा नहीं बनता तो इस भारत देश की शादी न होती. भारत देश की शादी न होती. दोस्तों हम शक्ल से तो बहुत प्यारे नहीं है. हम शक्ल से तो बहुत प्यारे नहीं है लेकिन हमारे जुबान से बात मीठी निकलती है. ये बंदा आपकी का है जरा खोल कर देखो. ये बंदा आपकी का है जरा खोल कर देखो. अरे बदल जाएगी दुनिया मां कसम. एक बार ये फिर करके देखो. आज बाबासाहेबांच्या पुण्याईने खूप मोठे लोक झाले. मला ठाऊक आहे तुला कमी नाही का असा बंगला नवा बांधला. मला ठाऊक आहे तुला कमी नाही का असा बंगला नवा बांधला. त्यात भीमाचा फोटोच ना त्यात भीमाचा
फोटोला आपल्या बंगल्याला जाळायचं का भीमाचा फोटोला तुझ्या बंगल्याला जाळायचं का या भीमाचा फोटोला या बंगल्याला जाळायचं का या भीमाचा फोटोला या बंगल्याला जाळायचं का मला ठाऊक आहे तुला कमी नाही असं बंगला नवा बांधला बंद झालं ते उमर में वाली उमर में वाली भोली वाली शील की झोली उमर में वाली भोली वाली शील की झोली आज भीमराज की बेटी मैं तो जैसे वाली भीमराज की बेटी मैं तो जैसे वाली भीमराज की बेटी मैं तो जैसे वाली एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे क्या बात आहे ना 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 हो जरा मत नाद आहो नांद हो जरा मत नाद त्या भीमाच्या संसारी कसं संसारी कसं एक चमत्कार करावर एक त्या रात करावर एक चमत्कार करावर एक त्या रात करावर एक
ग माय. त्या काळाची माझी आई म्हणायची पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, पाणी वाढ ग माय. त्या काळाची त्या त्याची माय म्हणायची आग लय नाही मागत भर ग माझं येऊलुसा गाड ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ 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 ग. लई नाही मागत भर माझा येऊलुसा गाड ग, लई नाही मागत भर माझा येऊलुसा गाड ग, पाणी वाढ ग माय, पाणी असे आले न गेले किती भल्या भल्याची हरली मती. तिथं झुकती नदी भारती आता झाला भीमराव घटनापती. तिथं झुकती नदी भारती आता झाला भीमराव घटनापती. तिथं झुकती नदी भारती आता झाला भीमराव घटनापती. असे आले न गेले किती भल्या भल्याची हरली मती. असे आले न गेले किती भल्या भल्याची हरली मती. तिथं झुकती नदी भारती आता झाला भीमराव घटनापती. तिथं झुकती नदी भारती आता झाला भीमराव घटनापती. जय भीम बोलायला कधी लाजायचं नाही, कारण जय भीम म्हणजे फक्त दोन शब्द नाहीत, तर जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर आहे. जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण आहे. जय भीम म्हणजे आपली एक ओळख आहे. जय भीम म्हणजे एक उत्साह आहे. जय भीम म्हणजे एक उमंग आहे. जय भीम म्हणजे प्रज्ञाशील करुणा आहे. जय भीम म्हणजे दयाशील शांती आहे. म्हणून जय भीम बोलायला कधी लाजायचं नाही. या कार्यक्रमाची अशी भव्य दीप उंची पाहून मला दोनच जोडी म्हणावेसे वाटतात. कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, कोणते आकाश हे तू आम्हा नेले कुठे, तू दिलेले पंख ते गेले कुठे. या भराऱ्या लेकरांची वंदना भीमराया घे तुझ्या या. मित्रांनो, मला सांगा, देव कुठे राहतो? देव मंदिरात राहतो. मंदिर कोणी बांधलं तर मंदिर पुजाऱ्याच्या हातात आहे. पुजारी कोणाच्या हातात आहे? पुजारी ट्रस्टीच्या हाताखाली आहे. ट्रस्टी कोणाच्या हाताखाली आहे? ट्रस्टी राज्य सरकारच्या हाताखाली आहे. राज्य सरकार कुणाच्या हाताखाली आहे? राज्य सरकार केंद्र सरकारच्या हाताखाली आहे. केंद्र सरकार कुणाच्या हाताखाली आहे? केंद्र सरकार राष्ट्रपतीच्या हाताखाली आहे. राष्ट्रपती कुणाच्या हाताखाली आहे? तर राष्ट्रपती संविधानाच्या हाताखाली आहे. आणि मलाच नाही तर संपूर्ण देशाला दिसतंय. या फोटोकडे जरा नीट निरखून बघा. संविधान कुणाच्या हातात आहे? तर संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात आहे. श्रोते हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्चस्वाचा कोथळा पाडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघ नखे होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे वतनधाऱ्याच्या सतनधाऱ्याच्या विरुद्ध उभारलेले एक युद्धच होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे स्वाभिमानाचा धगधगता ज्वालामुखी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की माझ्या विरोधात त्यांनी मला खूप दाबायचा प्रयत्न केला, लाख प्रयत्न केला, मला दाबायचा, मला छेडायचा, पण ते विसरले की मी एका बियाप्रमाणे आहे. मला तुम्ही जितका आत दाबाल तितकाच विशाल वृक्ष बनून मी बाहेर पडेल. आणि
म्हणून या अस्पृश्यतेचे चटके मी सोसले ते मी माझ्या पुढल्या पिढीला सोसू देणार नाही. आणि म्हणून ते म्हणणारे वाचाल तर संघर्ष करा असा दिव्य संदेश देणारे देशरत्न, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप काही केलं. त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं की आपण त्यांचे विचार कधीच विसरू शकत नाही. मित्रांनो, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते जो प्राशन करील ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला सांगितले. परंतु हे वाघिणीचे दूध मिळवणं अस्पृश्यासाठी अशक्य होते हेही सर्वश्रुत आहे. अस्पृश्यांना शिक्षणाचे अधिकार मिळवून देण्याचे कार्य महात्मा ज्योतिरावांनी 1800 शिक्षणाचे दरवाजे उघडे केले. फक्त वही आणि पेन म्हणजे शिक्षण नव्हे, तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण होय. म्हणून तर म्हणतात, होते अंधारलेले जीवन दिसत नव्हती प्रकाशाची किरण. होते अंधारलेले जीवन दिसत नव्हती प्रकाशाची किरण. पुसण्यात त्यांचे अश्रू, देण्यात दिन दलितांना नाम सेवन जीवन. अवतारला एक महामानव, नाव त्याचे डॉक्टर भीमराव आंबेडकर. डॉक्टर भीमराव आंबेडकर. मित्रांनो, जाता जाता एवढेच बोलेल. क्रांती सूर्य, प्रज्ञा सूर्य, शिल्पकार, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा. अशा या अनमोल व्यक्तिमत्वाला म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांना माझे कोटी कोटी त्रिवार वंदन करून मी माझे 2 शब्द संपवते. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद.
एकच साहेब बाबासाहेब जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा. गुस्ताख दिल तेरे लिए बेताब है ऐ जान जा. दर्द जिगर कैसे बयां तुझसे करे दिल बेजुबां. ये दिल गुस्ताख दिल तेरे लिए बेताब है ऐ जान जा. दर्द जिगर कैसे बयां तुझसे करे दिल बेजुबां. ये दिल चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. एकाना अबलख घोडा, एकाना अबलख घोडा, त्याची रेशीम खाली सोडा, त्याची रेशीम खाली सोडा. माग बसा मी पुढ्यात बसते, हा माग बसा मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक दाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ.